बहुगुणी अशी चिल्याची भाजी रेसिपी आपण बघणार आहे। काही भागांमध्ये ह्या भाजीला चंदन बटवा भाजी असेही म्हणतात, पण आम्ही चिल्याची भाजी असे म्हणतो आणि हिवाळ्यामध्ये ही भाजी खायला मिळते आणि खूप चविष्ट लागते। नक्की तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करून बघा। बघा, एक जोडी अशी चिल्याची भाजी घेतलेली आहे, मस्त ताजी ताजी, आणि हिवाळ्यामध्ये खूप छान अशी फ्रेश ताजी ताजी चिल्याची भाजी मिळते। खूप सुंदर लागते आणि पौष्टिक पण आहे आणि अतिशय बहुगुणी पौष्टिक अशी चविष्ट ही चिलाची भाजी आहे। चंदन बटवा पण हिला म्हणतात। तर तुम्ही काय म्हणतात ह्या भाजीला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आम्ही तर चिल्याची भाजी म्हणतो। आता बघा, भाजी छान अशी निवडून घ्यायची आहे आपल्याला आणि खूप सुंदर लागते। अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे। काही जास्त मसाले नाही, कांदा नाही वापरणार आणि या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा। आणि मस्त अशी बघा, आता मी चिल्याची भाजी पूर्ण तोडून घेत आहे आणि पूर्ण भाजी अशी तोडून झालेली आहे चिल्याची। खूप सुंदर लागते, झटपट पण होते, काही वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटात होते। इथं मी खूप सारा एक मोठा लसूण कांदा घेतलेला आहे, छान असं सोलून कट करून घेतला, मिरची कट करून घेतली हिरवी। बस आपल्याला इतकंच पाहिजे आहे। मग कांदा वगैरे मी काही वापरणार नाही। अगदी साधी सोपी झटपट अशी ही भाजी होते आणि माझी आजी तव्यावर ही भाजी बनवायची आणि माझ्या आजीची आठवण झाली मला ही भाजी जेव्हाही मी बनवते तर माझी आजी नेहमी तव्यावर ही भाजी बनवायची। पण खरोखर माझी आजी आता नाही आहे, पण तिच्या आठवणी खूप आहे आणि तसंच आम्ही पण, माझी मम्मी पण बनवते, म्हणजेच माझी आई, आणि आम्ही त्याच प्रकारे ही भाजी बनवतो। तर बघा, आता कढई गॅसवर ठेवल्यानंतर कढई तापली, तेल टाकलं, तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं, त्यानंतर लसूण पाकळ्या आपण जी कट करून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या। लसूण खूप सारा घातला ना खूप छान लागतो मैत्रिणींनो, खूप म्हणजे चविष्ट ही भाजी लागते। आणि आता हिरवी मिरची बघा, मी कट करून घेतलेली एक 5 ते 6 हिरवी मिरची, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। तर हिरवी मिरची पण आता मी छान अशी बघा मस्त परतवून घेत आहे बरं का, आणि खूप छान लागते ही भाजी। आता इथं आपण काही दुसरे मसाले वापरलेले नाही, फक्त जिरं मोहरी आणि लसूण आणि मिरची एवढंच आपण टाकलेलं आहे। आता चिलाची भाजी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि चिलाची भाजी आता मी टाकून घेत आहे। खूप छान असं बघा, आणि आपल्याला आता परतवून घ्यायचं आहे बघा चिल्याची भाजी। आणि मीठ टाकताना आपण थोडीशी परतवून घेऊया, मग मीठ टाकूया, कारण ही भाजी आता दिसायला तुम्हाला बघा इतकी मोठी दिसत आहे आणि अगदी कमी होऊन जाईल ही भाजी। तुम्ही पुढं बघालच, तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि तुम्ही कशाप्रकारे बनवतात हे पण मला सांगा। मी तर नेहमी या प्रकारेच बनवते, खूप छान लागते, चविष्ट लागते आणि तव्यावर तर खरोखर खूप सुंदर लागते बरं का ही भाजी। तर बघा, आता मी कढईमध्येच बनवलेली आहे आणि मस्त अशी परतवून घेत आहे। थोडीशी आपली भाजी बघा आता छान अशी बघा आता कमी होऊन गेलेली आहे भाजी, किती मोठी दिसायची। मग आपल्याला मीठ टाकायचं आहे, नाहीतर खूप अशी खारट ही भाजी छान लागत नाही। आणि आता मग मी पूर्ण भाजी अशी बघा परतवून घेतली, छान अशी थोडीशी वाफ पण आलेली आहे। आता थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकणार आहे, अगदी कमी टाकायचं, कारण खारट ही भाजी अजिबात चांगली लागत नाही। तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि खूप सुंदर लागते। अशी हिवाळ्यामध्ये खरंच ही भाजी मिळते, ताजी ताजी, सुंदर, फ्रेश आणि मस्त हिरवीगार। तुम्ही बघू शकता किती कमी ही भाजी झालेली आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप सुंदर लागते खायला। तुम्हाला भाकरीसोबत आवडती का चपातीसोबत आवडते हे पण मला नक्की सांगा। आता बघा, इथं मी पूर्ण झाकण असं भाजीवर ठेवणार नाही, अर्धच ठेवणार आणि छान अशी ही भाजी आपली होण्यात आलेली आहे। असं बघा पाणी सुटून जातं ह्या भाजीला आणि आपण होऊ द्यायची तिला गॅसवर। थोडासा इथं मी गॅस वाढवलेला आहे आणि थोडंसं पाणी आटेपर्यंत नंतर परत गॅस बारीक करणार आहे बघा। आणि बघा किती भाजी होती आणि किती कमी होऊन गेली बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर लागते। पण ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि आपण आता खाण्यासाठी तयार आहोत। आपण वाढून घेत आहोत, मस्त ज्वारीच्या भाकरी पण तयार आहे। तर या मग तुम्ही पण खायला। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तयार झाली आपली चिल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी। श्री स्वामी समर्थ।